यांनी काय भूमिका घेतलेली आहे या सगळ्या संदर्भामध्ये? मी काही भूमिका घेतलेली नाही, मी प्रेस नोट दिलेली आहे. मी एवढं शॉर्टमध्ये सांगतो की मी माझ्या चाहत्यांना ही विनंती केलेली आहे की मी स्वतः मोदीजींचा जो पक्ष आहे कमळ आणि त्यांची महाविकास आघाडी महायुती याला सपोर्ट करण्याच्या संदर्भात मी माझा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून या जिल्ह्यातले दोघं कॅन्डिडेट जे आहेत ते कमळचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना आपण मतदान करावं असं मी माझ्या हितचिंतकांना प्रेम करणाऱ्यांना सांगितलं. निवडणुकीच्या तोंडावर आता ते तर योग आहे, बाकी काही नाही. गिरीश भाऊंशी बैठक झाली तुमची आणि त्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे? नाही असं काही नाही. गिरीशभाई तर येतच असतात, आज झाले असं काही नाही. गिरीशभाई किंवा मुंबईला घरी येतात, इथे येतात आणि जेवणही करतात. आमचे आजचं नाही, जवळजवळ 1995 पासून त्यांचे माझे मित्र आहेत. म्हणजे आता मी मतदान करायला आलोय. भाजपला का कारण समर्थनाचं? मला आवडतायत ना मोदीजींचे संबंध जे प्रोग्राम आहेत ते आम जनतेसाठी, गरीब जनतेसाठी योग्य आहेत. ते इन्शुरन्स आज देत आहेत, मेडिकल फॅसिलिटीज देत आहेत, एज्युकेशन देत आहेत, काय फ्री धान्य देत आहेत, प्रत्येक महिलेला जेवढं सपोर्ट करण्याच्या संदर्भातली म्हणजे असा एकही क्षेत्र त्यांनी सोडलेलं नाही की जिथे त्यांचा कार्यक्रम आज इम्प्लिमेंट होत नाही आणि ते मला आवडतं आहे आणि ते खास या देशाला आवश्यक आहे कारण ती 80% जनता ती आहे. त्यांना त्यांच्या भलं आणि हिताचं जर ते करत असतील आणि या देशाला तिसरी शक्ती बनवण्याच्या संदर्भातलं 2047चं त्यांचं स्वप्न $5 ट्रिलियन आणि सगळ्यांना सशक्त करण्याच्या संदर्भातली भूमिका जी काही आहे, मग ते शेतकरी असो, स्त्रिया असो, आदिवासी असो, हे मला आवडलं म्हणून मी ते काम केलं. भाजप उमेदवाराला समर्थन दिलं म्हणजे भाजपत प्रवेश समजायचा नाही. मी प्रवेश कोणत्याच पक्षाचा नाही. उद्या मला दुसरे म्हणजे याच पक्षाच्या लोकांनी भाजपचा हा कार्यक्रम स्वीकारला तर मी त्यांनाही आशीर्वाद देईल. कोणी चांगलं काम करत असेल तर मी त्याच्यासोबत आहे, हे मी परत रिपीट करून सांगतो. तुम्ही सांगितलं होतं दादा की कार्यकर्ते जे आहेत ते त्यांची भूमिका घेतील, पण इथे गिरीश महाजन आल्यानंतर तुम्ही आता महायुतीला पाठिंबा दिला आहे. हो, त्यानंतर आता कार्यकर्त्यांची भूमिका काय? आता कार्यकर्त्यांना तर एक इंडिव्हिज्युअल कार्यकर्त्याला तर मी काही आता बोलू शकत नाही. नाही मी मेळावा घेणार नाही, काही नाही. मी कुठेही जाणार नाही, प्रचारही करणार नाही. मला जर विचारायला आले कार्यकर्ते किंवा कार्यकर्त्यापर्यंत प्रेस नोटच्या माध्यमातनं किंवा तुमच्या मीडियाच्या माध्यमातनं जो काही विचार जाईल तो जाईल. भाऊ, आज तुम्ही या ठिकाणी सुरेशदादांची भेट घेतली, काय सांगा? आज आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण दादा या जिल्ह्यात आपण बघितलं की गेले 40-45 वर्ष दादांचं खूप मोठं काम, त्याचं मोठं नाव हे राज्यभरामध्ये होतं आहे आणि म्हणून आज दादांनी आम्हाला समर्थन या ठिकाणी दिलं आहे. खरं म्हणजे मागचे 2-3 वर्षे झाले दादा तब्येतीच्या कारणामुळे थोडं मुंबईलाही होते, पण आज दादांनी भारतीय जनता पक्षाला पर्यायाने महायुतीला समर्थन या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे निश्चित खूप मोठं मताधिक्य दादांच्या समर्थनामुळे आमचं वाढणार आहे. दादा, जळगाव शहरामध्ये कुठेतरी आपल्या उमेदवारांवर संकट होतं, त्यामुळे तुम्ही आज संकटमोचकाची भूमिका निभावली आहे आणि दादांची मी आधी सांगितलं की आमच्या दोन्ही जागा या 4 लाखाच्या वर मताधिक्याने निवडून येतील कारण हा बालेकिल्ला गड आहे आमचा. दादा मागच्या शिवसेनेत आम्ही सोबतच होतो, या ठिकाणी आम्ही सोबतच काम केलं या ठिकाणी आणि म्हणून हा जळगाव जिल्हा हा भाजप युतीचा, आमचा हा शिवसेना युतीचा गडच राहिलेला आहे. इथे गेल्या 30-35 वर्षापासून खासदारही आमचे आहेत, आमदारही आमचे आहेत, आम्ही या सगळे सोबतच आहोत. त्यामुळे मला असं वाटतं संकट आलं म्हणून नाही, पण दादांसारखं आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी कोणी जर नेतृत्व आम्हाला पुढे झालं तर याचा आनंद आम्हाला निश्चित आहे. 5 लाखांच्या लीडची घोषणा केलेली होती, 5 लाखांच्या लीडची तुम्ही घोषणा केलेली होती. दादांनी पण पाठिंबा दिलेला आहे, काय वाटतं आता? तुम्ही बघा आता 4 जूनला जेव्हा निकाल लागेल तेव्हा आपल्याला कळेल. सुद्धा आम्ही बरोबरच होतो. उन्मेषबाईचा प्रचार मी केला त्यावेळेस, तर असं काही नाही की त्यावेळेसही मला मोदीजींचं हे आवडलं होता प्रोग्राम आणि म्हणून आम्ही त्यांना मदत केली होती त्यावेळेस आणि युती होती त्यावेळेस. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे ऋण पण व्यक्त केले का? ऋण तर व्यक्त असा आहे, जो कोणी आपल्याला, मी जर तुम्हाला काही मदत केली असेल आणि तुम्ही मला जर विचारलं तर मी तुमचं ऋण व्यक्त करणं हे मला वाटतं माणुसकीचा धर्म आहे. नाराजी झेलावी लागेल. नाही काल माझं त्यांच्याशी बोलणं झालं, ते म्हणाले ठीक आहे, जो तुम्ही निर्णय घेतला तो ठीक आहे, परंतु आमच्यावरही आशीर्वाद असू द्या असं त्यांनी अपेक्षा केली. ठीक आहे, नाही असं काय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.